एका घरफोडीची शाई वाढत नाही तोच दुसरा डल्ला. अमरनाथ यात्रेला गेलेल्या कुटुंबाची लाखोची कमाई लुटली. एकाच कॉलनीतील दुसरी घरफोडी उघड. तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल लंपास. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा शहरातील चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अवघ्या 2 दिवसांपूर्वी गुरुकृपा मोबाईल दुकानातून तब्बल 52 लाख रुपयांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता यमुनाईनगरमध्ये एकाच दिवशी एकाच कॉलनीतील 2 घरांवर चोरट्यांनी हात साफ करत तब्बल 11,35,100 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या सलग घटनांमुळे तळोद्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काल जयसिंग आनंदसिंग गिरासे यांच्या घरफोडीची धक्कादायक बातमी समोर आली होती. मात्र त्या घटनेचा तपास सुरू असतानाच त्याच यमुनाईनगर कॉलनीतील अमोलानंद वासुदेव कर्णकार यांच्या घरातही मोठी घरफोडी झाल्याचे समोर आले असून ही बाब अधिकच गंभीर मानली जात आहे. अमरनाथ यात्रेसाठी गेलेले अमोलानंद कर्णकार हे रविवारी दुपारी घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले, कपाटे उघडलेली आणि संपूर्ण घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तपासणी केली असता चोरट्यांनी 1,50,000 रुपये रोख, 14 ग्रॅमची सोन्याची माळ, 3 ग्रॅमचे डोरले, पेंडल, गणपतीचे लॉकेट, 8 ग्रॅमच्या सोन्याच्या कानातील रिंगा तसेच चांदीच्या चाळ, साखळ्या, चेन, अंगठ्या, हातातील ब्रेसलेट आणि कडे असा 3,56,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले. याआधी उघडकीस आलेल्या जयसिंग आनंदसिंग गिरासे यांच्या घरफोडीतही चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला होता. गिरासे यांच्या घरातून 85,000 रुपये रोख, 3.5 तोळ्यांचा शाही सोन्याचा हार, 1.5 तोळ्याची सोन्याची गोप, 11 ग्रॅमची सोन्याची मिनी पोत, सोन्याची अंगठी, कानातील रिंगा व टोंगल तसेच चांदीच्या हातातील ब्रेसलेट, पायातील बेले, चांदीची गोप आणि साखळ्या असा 7,79,100 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. म्हणजेच एकाच दिवशी एकाच यमुनाईनगर कॉलनी 2 घरफोड्यांमध्ये तब्बल 11,35,100 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून पोलीस यंत्रणेसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे 52 लाखांच्या मोबाईल चोरीचा तपास अद्याप सुरू असताना सलग 2 घरफोड्या झाल्याने तळोद्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढे आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. दरम्यान दोन्ही घरफोडी गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सुनील पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या दोन्ही घटना एकाच टोळीने घडवून आणल्या आहेत का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. तळोद्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि पोलिसांनी या सलग घरफोड्यांचा तातडीने छडा लावून चोरट्यांना जेरबंद करावे अशी जोरदार मागणी होत आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर परिवर्तन 24 न्यूजची करडी नजर राहील, कारण आम्ही दाखवतो निर्भीड सत्य. जनतेच्या आवाजासाठी सदैव तत्पर. परिवर्तन 24 न्यूज, जनतेचा आवाज.